विदाउट इन्व्हिटेशन जर आपण त्यांच्या घरी गेलो ना तर नयनतारा सगळ्यांसमोर आपला पाण उतारा करेल. कळतंय तुला? तुला मी सांग, तुझी आई जे काही बोलते ते बरोबर बोलते. आता यापुढे आपल्याला आपला आब राखून राहावं लागेल. तुला त्या घरामध्ये अशी भीक मागत जायची काही गरज नाहीये. त्या घरात जाशील तर ऋषीची हक्काची बायको म्हणून जाशील. त्या नयनताराचं काय करायचं ना ते मी बघते. ते तू माझ्यावर सोड. नो नेव्हर. तुम्हा लोकांसारखी नाहीये मी. तुम्हाला तुमचा इन्सल्ट सहन होत असेल पण मला नाही होत. मी ना बदला घेऊनच राहील. हे असं चांगलं वागून काय झालं? काही उपयोग नाही झाला. आता बॅडी अनिका बॅक होईल आणि मग सगळ्यांना कळेल मी काय चीज आहे. ती गावच्या तिला तर मी आता बघूनच घेईल. बघच तुम्ही त्याच्यासोबत काय करते ते. ए तू काय करणार आहेस आता? अजिबात काही मूर्खपणा करायचा नाहीस. आधीच बरेच कांड करून बसलीस. निस्तरता निस्तरता आमच्या नाकी नवल येत. आता जर काही केलंस तर प्रकरण चिघळेल आणि तेव्हा राजनला मी सुद्धा सांभाळू शकणार नाही. ए मॉम, ओरडू दे त्याला. त्याला जे करायचं ना करू दे. मी नाही घाबरत त्याला. मला पण जे करायचं मी तेच करणार. माझा इन्सल्ट झालाय. मी रिवेंज घेणार म्हणजे घेणार. अनिका शट अप. ए अनिका. हे आई काय करू ग मी या मुलीच आई? काही करू नकोस. तू शांत राहा. जे काही करते ना ते बरोबर करते. आता या वेळेस आपण तिला मागे खेचायचं नाहीये. तिच्या पाठीशी उभं राहायचं. अपमानाचा बदला घ्यायचंय तिला. काही चुकीचं वागत नाहीये ती. ती अगदी बरोबर आहे. अरे काय समजतात का ही लोक? कामिनी काय, तिची मुलगी काय, तिची नात काय, यांना कसंही वागवलं तरी चालेल. अरे अपमानाचा बदला घ्यावाच लागेल. आता त्यांनी या कामिनीच्या इगोला हर्ट केलेलं आहे. त्यांना अजून कल्पना नाहीये ही कामिनी म्हणजे काय चीज आहे ते. नयनताराला या अपमानाची परतफेड करावीच लागेल. कमळे, अगं मला नकोय लिंबू पाणी. ए खुळे, हे लिंबू पाणी तुझ्यासाठी नाही साधना मावशींसाठी करायला. त्या जरा लिंबू पाणी प्यायले की नाही बरं वाटेल जास्त. अगं कमळी, लिंबू पाणी कोणासाठी? साधना मावशींसाठी. अगं रोहित त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलाय. बरं तू दिलेला लेप मी त्यांना लावला. त्याने त्यांचं रक्त थांबलं. आता डॉक्टरांकडनं इंजेक्शन घेतलं ना की बरं वाटेल त्यांना. बरं चल. नाही चांगलं वाटत आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू कमळी. थँक्यू निंगी. कमळे, अगं चल हिला उचलूया आणि जेवढ्या वर्षाची झाली तेवढी हिला बुक्क्या मारूया. काय अगं बरं झालं तुम्ही आलात. आय एम सो कन्फ्युज. काय ज्वेलरी घालू, काय हेअर मेकअप, मला खूप कन्फ्युजन होतं यार. अगं प्राजू, आता कमळी आली की नाही मग आता नो टेन्शन. आता बघच तू कमळी तुला कसली भारी तयार करते ते. ए बाई, मला काही एवढं जमत नाही. म्हणजे फॅशन आणि माझा तर लांब लांबचा संबंध नाही आणि मेकअप तर नाहीच नाही. पण तुझी तयारी करायची असेल तर मी छान तयार करू शकते तुला. चालेल चालेल, चल तयारी करूया. हां थांब थांब थांब.
वाटतंय? खूप मस्त तयार केलंय ग, खूप आवडलं मला हे. ओ माय गॉड, किती गोड दिसते प्राजू. थँक्यू वहिनी. ऑल क्रेडिट गोज टू कमळी अँड निंगी. बघ ना किती भारी तयार केले त्यांनी. मस्तच. बरं, आई कधीपासून बोलवते तुला? चिडल्या तर माहिती आहे ना, चल लवकर चल. अगं वहिनी, पण हा पसारा बघ, हा जर आता आवरला नाही ना तर नंतर मला ओरडा पडेल. सो मी आधी आवरते. प्राजक्ता तू जा, आम्ही आवरतो. ए अगं नाही, मी आवरते. प्राजक्ता, तुझा बर्थडे आहे की नाही? अगं 2 मिनिटात सगळं साफ करून खाली येतो की नाही बघ. जा. ऐक ना, तू पुढे चल, खाली पाहुणे यायला लागलेत. हा, आणि तुम्ही दोघी पण लवकर या. आलो, आलो. चल 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 चल. ये निंगे. अगं बया ग, नव्याचे 9 दिवस संपले म्हणायचे. बंडू, निंगी आणि कमळी कुठे आहे? ते मी तुला का सांगू, जा तिकडे. मला माहिती आहे ऑलरेडी त्या कुठे आहेत. प्राजक्ताच्या बर्थडे पार्टीला ना रिश्ता घरी. अच्छा, तू इथं म्हणजे तुला आमंत्रण दिलं नाही वाटतंय. हो ना, बघ ना बंडू, म्हणून ना मला तुझ्यासारखं असं लोनली वाटतंय, एकटं फील होतंय. आणि माझं तर ठीक आहे, तुला तर 2 बहिणी आहे, तरी तुला इथे एकट्याला सोडून त्या पार्टीला गेल्या. तुला लोनली वाटेल याचा विचार पण नाही केला. बघ ना. ए, तुम्हाला चढवल्यास काय? बंडू, मी तुला काय झाडावर चढव? आपण आता काय आहे, कलिग्स आहे ना, एका कॅन्टीन मध्ये काम करतो की नाही. बघ आता, हात दे ना, बघतो काय. एका कॅन्टीन मध्ये काम करतो ना. मग मी विचार केला की मला लोनली वाटतंय, तर तुला आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू. बंडू, ऐक, आपण ना दोघं कोल्ड्रिंक प्यायला सोबत जाऊया. ए, मला नावात असलं काय, जायच ना पहिली तू. ए, नको का म्हणतोय? मी आता काय बोलली? आपण आता काय आहे, कलिग्स आहे ना, फ्रेंड्स नसलो तरी कलिग मध्ये असं चालतं. कोल्ड्रिंक स्नॅक्स आपण पिऊ शकतो सोबत. ठीक आहे, मी ना आपल्यासाठी कोल्ड्रिंक आण. तू वेट कर हा बंडू, ठीक आहे? हे घे, पी बंडू. ए बाया, मला नवा आहे. बंडू, नको काय बोलतो? तुला माहितीये का, माझी आजी आहे ना, ती काय बोलते, जर अन्नाला नाही बोललं ना तर पाप लागतो. मग बघ, तुला पण पाप लागून जाईल. मी घेतो. घे, पी ना बंडू. आज या कमळीची सगळी मस्ती उतरणार. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.